Hello, good afternoon students. In today's lecture, we discuss the concept of organic evolution, mechanism of evolution and the common ancestor of different organisms. So, what is meant by organic evolution or evolution? Evolution is the genetic change in population or species of organism over generation to generations. All the changes that transform life on earth, the heritable changes that have produced earth diversity of organisms. Means in last lecture we studied the speciation concept. न्यू स्पेसीज फॉर्म होणार आहे, पण कशी तर त्या स्पीसीज मध्ये जनरेशन टू जनरेशन हेरिटेबल चेंजेस होतील आणि हे हेरिटेबल चेंजेस पुढे जाऊन काय तयार करतील, एक न्यू स्पीसीज तयार करतील. म्हणजे एका स्पीसीज पासून दुसरी न्यू स्पीसीज तयार होतीये. दॅट इज ए इव्होल्यूशन. सो I again repeat, evolution is the genetic change in population or species over generation and all the changes that transform life on the earth. The heritable changes that have produced earth diversity of organism. Means earth वर primary organism पासून म्हणजे बॅक्टेरिया पासून पुढे कसं इव्होल्यूशन होत आताची जी अर्थची डायव्हर्सिटी आहे ती कशी फॉर्म झालेली आहे हे आता आपण पुढच्या सिलेबस मध्ये बघणार. सो देर आर 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन इव्होल्यूशन. अर्थवर इव्होल्यूशन होत गेलंय त्याला 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत. फर्स्ट वन इज अ डिसेंट, नेक्स्ट वन इज अ टाइम पिरियड and third one is a development. Descent, it means that species come from a common ancestor. Means as shown in figure, तुम्हाला इथे lungfishes, amphibia, mammals, lizards, crocodiles, ostrich, hawk and other birds हे जे डिफरंट एनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत हे एकाच अँसेस्टर पासून इव्हॉल्व झालेले दिसतील. ठीक आहे. जर ब्रांच पॉइंटला तुम्ही बघितलं 1 नंबरला कॉमन अँसेस्टर इज प्रेझेंट ॲट अ पर्टिक्युलर टाइम पिरियड इन अवर अर्थ. अ कॉमन अँसेस्टर इज फाउंडेड अँड दॅट अँसेस्टर त्या अँसेस्टर मध्ये काही टाइम पिरियड नंतर काही जनरेशन नंतर काय कॅरेक्टर दिसून आले, टेट्रापोड लिम्सचे कॅरेक्टर दिसून आले, ज्याच्यामुळे कॉमन अँसेस्टर पासून एक नवीन स्पीसीज तयार झाली. मग 2 नंबरला तुम्हाला ती स्पीसीज कोणती दिसेल, अँफिबियन्स. पुन्हा त्या 2 नंबरच्या स्पीसीज मध्ये एमनियॉन कॅव्हिटी आलेली, एगच्या भोवती एमनियॉन कॅव्हिटी आली आणि त्याच्यापासून पुन्हा डायव्हर्जन होऊन काय फॉर्म झाले, एक ग्रुप मॅमल्स कडे गेला आणि एक ग्रुप ने लिझार्ड, स्नेक्स, क्रोकोडाइल्स, ऑस्ट्रिच असे तयार केले. ठीक आहे. 5 to 6 च्या मध्ये तुम्हाला काय दिसेल, फीदर्स. फीदर कॅरेक्टरिस्टिक्स मुळे काय झालं, एक ग्रुप रेप्टाइल्स झालेला आणि एक ग्रुप बर्ड्स झालेला. सो ऑल दीज डिफरंट एनिमल्स evolved from the common ancestor. Next element is time. It takes time for species to evolve. Species, नवीन species तयार होण्यासाठी टाइम घेण्यात आलेला आहे. म्हणजे त्यात खूप शॉर्ट ड्युरेशन मध्ये अशा 1 by 1 स्पीसीज फॉर्म नाही होत गेल्या, तर मिलियन्स ऑफ इयर्सच्या नंतर एका स्पीसीज मध्ये चेंज होत गेलेला आहे. थर्ड एलिमेंट इज डेव्हलपमेंट. देर आर डेव्हलपमेंट्स as a species evolve.
स्पीसीज मध्ये काय झालेलं आहे, प्रत्येक स्पीसीज जी तयार झाली, इव्हॉल्व्ह झाली, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पर्टिक्युलर डेव्हलपमेंट झालेली आहे. So the term evolution means unfolding or a gradual development or change. It is the term used in explaining the origin of animal and plant species as they exist today. म्हणजे आजच्या लाईफ फॉर्म ऑन अर्थ मध्ये जे काही प्लांट्स आणि जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचं ओरिजिन कसं आहे हे आपल्याला इव्होल्यूशन मध्ये स्टडी करता येतं. So the concept of organic evolution stated that the organism living today are modified descendants of those that lived in the past. जे आताचे ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत हे आधीच्या पास्ट पिरियड मधल्यांपेक्षा कसे आहेत, मॉडिफाईड आहेत. These in turn descended from ancestors that lived still earlier. In other words, evolution means descent with modification. Evolution म्हणजेच काय, काळानुसार जो बदल झालेला आहे, मॉडिफिकेशन झालेला आहे ऑर्गॅनिझम मध्ये, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इव्होल्यूशन. The ultimate result of evolution is the origin of new species of plants or animals. Plants आणि animals ची new species तयार होणे, that is a evolution. आणि new species evolution चं काय आहे, result आहे. Hence evolution is a process and its product is a new species. So what is the role of evolution? Evolution चा नेमका रोल काय असतो? Evolution is the development of organism through time. The term evolution means, evolution हा जो शब्द आहे तो लॅटिन शब्द आहे. Evolution means unfolding or unrolling, means the gradual orderly change from one condition to the another condition. इव्होल्यूशनचा रोल म्हणजे कसा आहे की ती जी ऑर्गॅनिझम आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन नवीन एक ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे, पण इव्होल्यूशनचा जो रिझल्ट आहे शेवटी ती ऑर्गॅनिझम सर्वायवल राहते की एक्झिस्ट होते हा आहे. So there are ample geographical evidences which suggest that the planets and stars, the earth topography, the chemical compounds of the universe, and even the chemical elements and their subatomic particles have undergone gradual orderly changes during the long history of the universe. आपले जे युनिवर्स आहे हे युनिवर्स तयार होण्यामागे खूप मोठा काळ गेलेला आहे. ठीक आहे, प्लॅनेट आणि स्टार्स कसे फॉर्म झाले, अर्थची टोपोग्राफी कशी आहे, अरेंजमेंट कशी, आपली अर्थ आधी कशी होती, केमिकल कंपाऊंड्स कोणते कोणते आहेत, हे सगळं काही जे आहे ते इव्होल्यूशन मध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर या पूर्ण जे काही ऑर्डरली चेंजेस घडून आलेले आहेत आपल्या अर्थवर, that is the history of universe, or in other word it is a evolution. This kind of evolution which include evolution from atoms and molecules means from simpler to the complex. Complex form होतं means आता कार्बोहायड्रेट जर आपण बघितलं तर कार्बोहायड्रेट which contain carbon, hydrogen and oxygen, म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे डिफरंट सिंपल फॉर्म्स होते, त्यांनी एकत्रित येऊन काय फॉर्म केलेलं आहे तर कार्बोहायड्रेट्स फॉर्म केलेले. सो द काइंड ऑफ इव्होल्यूशन फ्रॉम सिम्पलर टू कॉम्प्लेक्स
and from this to still more complex, one capable of self-duplication has been termed as a inorganic or chemical or molecular evolution. आपण आधी जे बघितलं ते होतं ऑर्गॅनिक इव्होल्युशन, पण मॉलिक्युलर लेवलवर जे इव्होल्युशन आपण बघू त्यालाच इन अदर वर्ड्स मध्ये आपण काय बोलू शकतो, इनऑर्गॅनिक और केमिकल इव्होल्युशन, ज्याच्यामध्ये सिंपल फॉर्म टू कॉम्प्लेक्स फॉर्म कडे सबस्टन्सेस तयार होणार आहेत, तर atoms कडून molecules कडे. So thank you so much. In next lecture we discuss the different theories of evolution. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टने इव्होल्युशनच्या थेअरी काय काय दिलेले आहे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू.